वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल, आज मी तुम्हाला एक प्रॉपर अशी व्हेज थाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। सुरुवातीला इथं मी कुकर लावला होता आणि कुकरमध्येच मी या पद्धतीने राईसला जी फोडणी असते ती देत असते। म्हणजे काय होतं, आपला टाईम पण वाचतो आणि आपला जिरा राईस पण बनून जातो। त्यासाठी मी पॅनमध्ये तेल, जिरं आणि लसूण आणि तमालपत्री घालून वरती डाळ पण लावलेली आहे। असा दोन्हीचा कुकर लावून घेतलेला आहे। तोपर्यंत इथं भाज्या कट करून घेतल्या होत्या। आलू मसाला बनवणार होते, त्याचीच तयारी करून घेतली होती। तर सगळ्यात आधी इथं बटाटा, कांदा लांबट आणि शिमला मिरची मस्त असं मी भाजून घेणार आहे थोड्याशा तेलात। आणि व्यवस्थित भाजलं ना की भाजीला एकदम मस्त टेस्ट येते, बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये भाजीनंतर पुढे। आणि त्यानंतर भाजल्यानंतर या पद्धतीनं काढून घेतलेलं आहे मी ते सगळं जे भाजी होती ती। आणि परत त्याच सेम कढईत मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा बारीक चिरलेला। आणि त्यानंतर कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे आपल्याला, थोडासा ब्राऊन केला तरी चालेल। व्यवस्थित भाजला ना की भाजीला एक सुपेरियर टेस्ट येते। त्यानंतर त्यामध्ये मी हळद पण घातलेले आणि थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे। म्हणजे काय होईल, सगळं व्यवस्थित भाजलं की टेस्ट भारी येणार त्यामुळे। आणि नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सगळं मस्त एकजीव केल्यानंतर त्यामध्ये मी जी टोमॅटोची प्युरी केली होती ती पण घातलेली आहे। आणि त्यानंतर मसाल्यामध्ये मी लाल तिखट, गरम मसाला आणि धने जिरे पूड घालून घेतलेले आहे। ते पण एक 10 मिनटं आपल्याला मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळे मसाल्याची टेस्ट त्या भाजीला लागेल। आणि त्यानंतर ज्या भाज्या वाफवून घेतल्या होत्या, म्हणजे मगाशी ज्या तेलात फ्राय करून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत। आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि शिजल्यानंतर भाजी बघू शकता एकदम छान अशी तर्री आली होती आणि भाजी खूप आणि खूप टेस्टी झाली होती। तुम्ही पण ह्या पद्धतीने आलू मसाल्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यानंतर दाल पण माझी शिजून तयार होती। त्यानंतर त्याला लसूण, लाल मिरची, कोथिंबीर आणि कांदा थोडासा घातलेला आहे, जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट आणि हिंगचा मस्त असा तडका दिलेला आहे। त्यानंतर शिजलेली डाळ घालून घेतलेली आहे आणि उकळायला बघू शकताय मस्त अशी माझी डाळ तयार होती। त्यानंतर स्वीटमध्ये मला बनवायची होती लापशी, त्यासाठी तेलामध्ये लापशी पहिल्यांदा म्हणजे जी मोठी सोजी असते ती मस्त अशी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथं बडीशेप, साखर, वेलची आणि जायफळ मस्त असं कुटून घेतलेलं आहे, बारीक पूड करून त्यामध्ये टाकलेलं आहे। आणि त्यानंतर 1 वाटी गूळ घेतला होता मी, त्याचं मी पाणी करून घेतलेलं आहे। आणि 1 वाटी सुजी होती त्यामुळे 2 वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर गुळाचं पाणी पण घालून मस्त अशा 2 शिट्ट्या करून घेतलेल्या। त्यानंतर पुऱ्या या पद्धतीने मी लास्टला बनवल्या होत्या, कारण गरम गरम खाता येतील। आणि मग लास्टलाच त्या पुऱ्या पण मस्त अशा तळलेल्या आहेत। आणि त्यानंतर हे थोडेसे मिनी समोसे पण बनवले होते। रेग्युलर जी आपली बटाट्याची भाजी असते ती या पद्धतीने घालायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळे असे मिनी समोसे बनवून घेतलेले आहेत। ते पण त्या सेमच म्हणजे जे तेल होतं त्यामध्ये तळून घेतलेले आहेत। आणि तळून घेतल्यावर बघू शकताय मस्त असे एकदम डिलिशियस हे समोसे पण झाले होते। चला फायनली आपल्या आता थाळीचे प्रेझेंटेशन दाखवते। मस्त आणि डिलिशियस आणि कमी वेळात होणारी ही थाळी तयार झाली होती माझी। तुम्ही पण ही थाळी नक्की ट्राय करा। अगदी 1 तास लागला होता मला, तुम्ही पण बनवू शकता पटकन। आणि खायला तर इतकी अप्रतिम झाली होती, कोणताही घटक शिल्लक राहिला नव्हता। व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।